बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी त्याने त्याची नवीन जोडीदार गौरी स्प्रॅट हिची ओळख मीडियाशी करून दिली, ज्यामुळे त्याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चांना उधाण आले आहे. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सगळ्यात आधी सुरुवातीला आपण जाणून घेऊया गौरी स्प्रॅट कोण आहे. गौरी स्प्रॅट ही मूळची बंगळुरूची असून ती आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस आमिर खान फिल्म्समध्ये काम करते. तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्समधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीमध्ये FDA केली आहे. गौरीच्या आई तमिळियन आणि वडील आयरिश आहेत. तिला 6 वर्षाचा एक मुलगा देखील आहे. आमिर खान आणि गौरीचे नाते याबद्दल थोडीशी चर्चा करूया. आमिर खान आणि गौरी मागील 25 वर्षापासून एकमेकांना ओळखतात, परंतु त्यांचे नाते गेल्या 1.5 वर्षापासून अधिक घनिष्ठ झाले आहे. आमिरने तिची ओळख आपल्या कुटुंबियाशी करून दिली असून त्याच्या मुलांनी आणि कुटुंबियांनी त्या नात्याला मान्यता दिली आहे. गौरीसोबत असताना त्याला शांती मिळते असे आमिरने म्हटले आहे. आमिर खानचे यापूर्वीचे विवाह देखील झाले आहेत. आता नवीन विवाह बोल्यावर चढण्याच्या तयारीत आमिर खान. आमिर खानने 1986 मध्ये रीना दत्ताशी पहिले लग्न केले आणि ज्याच्यापासून त्याला 2 मुले आहेत. 16 वर्षानंतर त्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2005 मध्ये त्याने किरण रावशी दुसरे लग्न केले, परंतु 2021 मध्ये त्यांचेही विभक्त झाले. किरण राव सोबत त्याला एक मुलगा देखील आहे. आता आपण जाणून घेऊया गौरीबद्दल आमिरच्या काय भावना आहेत. गौरीबद्दल बोलताना आमिर तिला दयाळू, काळजी घेणारी आणि सज्जन व्यक्ती म्हणून वर्णन केले आहे. त्यांनी त्याच्या नात्याबद्दल मीडियाशी मोकळेपणाने चर्चा केली आहे. सध्या आमिर खान आणि गौरी स्प्रॅट याच्या नात्याची चर्चा बॉलिवूडमध्ये जोरात सुरू आहे आणि त्याच्या आगामी निर्णयाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तुम्हाला काय वाटतं, आमिर खान तिसऱ्या वेळेस भोवल्यावरती चढणार काय? गौरी आणि आमिरचे लग्न होणार काय? या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सगळ्यात आधी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल.